मी या इमारतीमध्ये वास्तूमध्ये अनेकदा आलो आहे, पत्रकार परिषदांकरता आलो आहे, व्याख्यानाकरता पहिल्यांदा येतो आहे, पण तरी सुद्धा माझ्यातला संघटनेचा नेता काही मेलला नाही. त्यामुळे ह्या प्रसंगाचा काही फायदा मी अशा करता घेऊ इच्छितो की आता दौंडला शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीची स्थापना झाली आणि तिथून आम्ही सगळे परत येत असल्यामुळे शेतकरी संघटनेतले माझे काही वरिष्ठ सहकारी इथं आहेत आणि त्यांच्यातल्या निदान दोघांची आपल्याला ओळख करून द्यावी अशी माझी इच्छा आहे. शेतकरी संघटनेच्या परंपरेप्रमाणे दरवर्षी शेतकरी संघटनेचा अध्यक्ष बदलतो आणि दरवर्षी शेतकरी महिला आघाडीचा अध्यक्ष बदलतो. दौंडच्या अधिवेशनाच्या निमित्ताने कार्यकारिणीची जी सभा झाली त्याच्यामध्ये शेतकरी संघटनेचे नवे अध्यक्ष निवडले गेले. पूर्वी शेतकरी युवा आघाडीचे अध्यक्ष लक्ष्मणराव वडले हे आता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष झाले आहेत. त्याच्यानंतर शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्षा गेल्या वर्षी शैलजा देशपांडे वर्धा जिल्ह्यातल्या होत्या. त्यांच्या जागी आता डॉक्टर शोभा वाघमारे नांदेड यांचा डॉक्टरेटचा प्रबंध हा महाराष्ट्राचं नेतृत्व आणि विशेषतः शरद पवार असा आहे आणि त्याच्याविषयी जो वादविवाद झाला तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शेतकरी विशेषतः महिला संबंधित त्यांनी काम केल्याबद्दल यंदाचा मराठवाड्यातला रेड्डी पुरस्कारही त्यांना मिळाला आहे. त्या कालपासून शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्ष झाल्या आहेत. सदा खोत आलेत का नाही. नवीन दोन अध्यक्ष जे आहेत त्यांचा मी परिचय करून दिला आणि मी तुम्ही ज्या कामाकरता मला बोलावले त्याच्याकडे वळतो. तुम्ही विषय काहीही द्या, मी ज्या विषयावर बोलणार आहे, ज्या बोलायचं आहे त्याच विषयावर बोलणार आहे. हे दुर्गा भागवतांचं फार आवडतं वाक्य, म्हणजे माझं आवडतं वाक्य दुर्गाबाई भागवतांचं आहे. आणीबाणीच्या काळामध्ये तुम्ही लोक त्यांना विषय देताना आणीबाणी विषय उल्लेख टाळायचे आणि दुर्गाबाई तो विषय सोडून दुसऱ्या विषयावर बोलतील अशी अपेक्षा ठेवायची. त्यावेळी त्यांनी वापरलेलं वाक्य. माझ्या बाबतीत हा प्रश्न फार सोपा आहे. एका अर्थाने गेली 25 वर्ष मी फक्त एकाच विषयावर बोलतो आहे आणि ते म्हणजे जागतिक खुलीकरण आणि हिंदुस्थानातली शेती. त्यामुळे तुम्ही कोणताही विषय दिला असता तरी मी हेच बोललो असतो. फक्त विषय तुम्ही नेमका दिल्यामुळे माझं बोलणं हे जास्त अप्रस्तुत होण्याचा धोका राहिलेला नाही. पण तरी सुद्धा जेव्हा जेव्हा मी मेमोरियल काय स्मरण व्याख्यान म्हटलं का स्मरण व्याख्यान देतो तेव्हा काही एका विद्वत्तेची अपेक्षा असते, काही एका मांडणीची अपेक्षा असते. आणि जागतिक व्यापार संस्था आणि हिंदुस्थानची शेती असा जर विषय दिला तर निदान जागतिक व्यापार संस्थेचे जे काही करार आहेत, शेती संबंधीचे जे करार आहेत त्यांची मांडणी काय, त्यांचा सारांश काय, त्यांचा गोषवारा काय हे मांडून त्याच्यानंतर हिंदुस्थानातल्या शेतीचा थोडा एक आढावा घेऊन मग दोघांचा कसा संबंध येतो, कोणते प्रश्न निर्माण होतात आणि त्याला उत्तर काय शोधायची अशा तऱ्हेची मांडणी स्मरण व्याख्यानात करावी अशी अपेक्षा असते. तुमची परवानगी घेऊन मी इतकी लांबवर चालणारी पसरट मांडणी करू इच्छित नाही. आजच्या दिवसाला जे काही घडत आहे ते पाहता या विषयाच्या संदर्भामध्ये ज्या काही महत्वाच्या गोष्टी घडत आहेत त्या आपल्या पुढे ठेवणं हे काम मी माझ्या व्याख्यानात करेन. आणि नेहमी पत्रकार परिषदेत जसं होतं तसं मी बोलतो 15-20 मिनिटं, पण नंतर प्रश्नोत्तरी तासभर चालते. तसे प्रश्न विचारायचं स्वातंत्र्य अर्थात तुमचं अबाधित आहे. शेतकरी संघटना अभयने आता म्हटल्याप्रमाणे 80 साली मोठी ताकदवान समजली जात होती. अभयने 8 दिवस संगमनेरमध्ये राहायला लागलं. संगमनेरमध्ये तशी हॉटेल बिटेल त्यावेळी बरी होती की नाही मला माहित नाही, तेव्हा अडचण झाली असावी. पण ज्यांचं अशी काही गैरसोय झाली, नाशिकच्या आसपास झाली, निपाणीच्या जवळ आम्ही 23 दिवस रस्ता अडवून बसलो त्यांची झाली, त्यांना मी प्रत्येक वेळी असं म्हणतो की तुम्ही ते म्हटलं आम्हाला तुमचा चांगला अनुभव आहे, तुमच्याविषयी आम्ही खूप ऐकलंय. त्यांना मी नेहमी उत्तर देत असे की माझी बाजू ऐकल्याशिवाय तुम्ही काय तुमचं शेवटचं मत बनवू नका. त्या वेळी शेतकरी संघटना एकदम बातम्यात आली, पहिल्या पानावर आली
आणि संबंध हिंदुस्थानच्या इतिहासाला कलाटणी देणारी अशी काही नवीन घटना घडते आहे का काय, अशा अनेकांच्या मनात आशा तरी निर्माण झाली. मग त्याच्यानंतर मधला काही काळ कोणतंही आंदोलन असं काही सातत्याने चालत नाही. शेतकरी महिला आघाडी तयार झाली, अनेक आंदोलनं झाली, आणि तरी सुद्धा जसजशा निवडणुका येत गेल्या आणि निवडणुकांच्या काळामध्ये आंदोलनाच्या बातम्या मागे पडून कोणता पक्ष निवडून आला, कोणाचा पंतप्रधान झाला, कोणाचा मुख्यमंत्री झाला, मंत्रिमंडळात कोण आलं, या बातम्यांना जसजसं पहिल्या पानावर स्थान मिळू लागलं तसतसं एक गैरसमजूत अशी झाली की शेतकरी संघटना ही आता थंडावली आहे. काही आमच्या पुण्याच्या पत्रकारांनी लिहूनही टाकलं की शरद जोशींची प्रकृती फारशी बरी नसल्यामुळे आता शेतकरी संघटना काही पुन्हा फारशी उठेल असं काही वाटत नाही. आणि त्यामुळे असं झालं की शेतकरी महिला आघाडीने लक्ष्मी मुक्ती सारखा प्रचंड यशस्वी क्रांतिकारी कार्यक्रम घेऊन ग्रामीण भागातल्या शेतकरी महिलांच्या हाती 2 लाख भूमिदान पत्र जरी दिली तरी सुद्धा त्याच्याकडे काही फारसं लक्ष गेलं नाही. आणि परवा रावेरीला शेतकरी महिला आघाडीचं अधिवेशन व्हायचं होतं. शैलजा देशपांडे त्याच्या अध्यक्ष होत्या. रावेरी गावची लोकसंख्या 1,500. तिथलं महत्व एवढंच की कदाचित इतिहासाच्या पुराव्याने काही सांगता येणार नाही, पण दंतकथांच्या आधाराने कदाचित वाल्मिकींचा आश्रम त्याच्या जवळ असावा आणि लवकुशांचा जन्म जिथे झाला ती स्थान जे दाखवलं जातं ते स्थान तिथे जवळ आहे. त्याच्या पलीकडे महत्वाचा भाग असा की त्या गावातली मौखिक परंपरा अशी की सीता इथं आली, वाल्मिकीच्या आश्रमात सुखरूप प्रसूत झाली ही गोष्ट खरी नाही, तर प्रसूतीनंतर क्लांत झालेली सीता निदान गव्हाची थोडी पेज आपल्याला करता यावी म्हणून गावातल्या लोकांकडे गव्हाची भीक मागायला गेली. आणि त्या गावातल्या लोकांनी कोण बाहेरची बाई आले, गावाच्या बाहेर बाळण झाले, कसली कोण आहे कोणाष्टो कसं म्हणून तिला तेवढे गहू सुद्धा द्यायला नाकारले. तेव्हा तिने त्या गावाला शाप दिला की तुमच्या गावामध्ये गहू पिकणार नाही. आणि आजही त्या गावचे लोक असं सांगतात की हायब्रिड बियाणे येईपर्यंत आमच्या गावामध्ये कोणीही गहू लावला नव्हता. एवढ्या मौखिक परंपरेच्या आधाराने अयोध्येची राणी नवऱ्याने घराच्या बाहेर काढल्यानंतर कशी निराशित होते या सबंध समस्येचं एक प्रतीक तयार करावं म्हणून तिथं महिला अधिवेशन घेतलं गेलं. आणि स्त्रियांच्या मालमत्तेच्या हक्काच्या प्रश्नाविषयी अत्यंत गंभीर आणि सखोल चर्चा तिथं झाली. त्यावेळी विदर्भातली आणि इकडची सगळीच वर्तमानपत्र म्हणत होती की ह्या गावचं अधिवेशन राष्ट्रीय अधिवेशन ते किती यशस्वी होणार आहे. आणि सगळ्यांना मोठा धक्का बसला की 1,500 वस्तीच्या गावात 1.5 लाखाच्या वर माणसं जमली. अधिवेशनाची चर्चा अत्यंत सखोल झाली. एवढंच नव्हे तर त्यावेळी विदर्भामध्ये जो कापसाचा प्रश्न उभा राहत होता की सरकारने कापूस आम्ही खरेदी करतो असं सांगितलं, प्रत्यक्षात खरेदी चालू झाली नाही. वजन झालं तर चेक मिळाले नाही, चेक मिळाले तर चेक वटले नाहीत, अशी जी परिस्थिती तिथं तयार झाली. त्या परिस्थितीमध्ये अधिवेशन घेण्यापेक्षा बाजूच्या शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडणं हे महत्वाचं आहे असं दिसलं. तेव्हा सबंध अधिवेशनच्या अधिवेशन एवढं मोठं 1.5 लाखाचं त्याचं रूपांतर एका सत्याग्रहात झालं. आणि त्या सत्याग्रहाविषयी बातम्या आपण सगळ्यांनी वाचल्या. कोणाची काही मतं असली तरी मात्र 2 गोष्टी स्पष्ट झाल्या की महाराष्ट्रात तरी शेतकऱ्यांचं आंदोलन ही फक्त शेतकरी संघटनाच करू शकते, दुसरं कोणीही करू शकत नाही हे स्पष्ट झालं. आणि त्याच्या पलीकडे शेतकरी संघटना संपलेली नाही. काही वेळ निखाऱ्यावरती राग जमल्यासारखा जरी भास झाला तरी प्रत्यक्षात जसजसा प्रसंग निर्माण होईल तसतशी शेतकरी संघटना ही पुन्हा एकदा वणवा पेटवू शकते याची लोकांची खात्री. आणि मला आज जे मी मुख्यतः बोलणार आहे ते जागतिक व्यापार संस्थे संबंधांनी जी हिंदुस्थानात परिस्थिती तयार होते आहे आणि त्यामुळे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचा जो काही मला पुढचा टप्पा दिसतो आहे या विषयावर मी प्रामुख्याने बोलणार आहे. शेतकरी संघटनेने मोठी विवादास्पद आंदोलनांची मालिका, कार्यक्रमांची मालिका जाहीर केली आहे. त्याचा पहिला कार्यक्रम असा की शेतकऱ्यांनी किंवा सगळ्या लोकांनी सरकारला एक पैसा म्हणून देऊ नये, कर म्हणून देऊ नये, कर्जाची परतफेड म्हणून देऊ नये, विजेची बिलं सुद्धा देऊ नयेत. कारण
सरकार हे दारुड्या नवऱ्याप्रमाणे आहे. तुम्ही पैसे दिले तरी ते दारूच जाणार, ते काही घरच्या कामाला येणार नाही. मंगळसूत्र काढून दिलं तरी सुद्धा त्याचा घरावरती उलटा परिणामच होईल. अशा भूमिकेमध्ये सरकारला काहीही एक पैसाही देऊ नका, अशा तऱ्हेचं आंदोलन संघटनेने घेतल्यामुळे महाराष्ट्रात अशी अनेक गावं झाली आहेत, अनेक तालुके झालेत की जिथं विजेच्या बिलापैकी एक पैसाही सरकारला मिळू शकत नाही. किंबहुना एका अर्थाने पाहिलं तर एन्व्हान संबंधाने एमएससीबी मध्ये जो एक संकट तयार झालंय त्याचं प्रामुख्याने काम असं की ग्रामीण भागातली त्यांची बिलाची वसुली जवळजवळ थांबलेली आहे. हे आंदोलन दिसतं तितकं साधन आहे. याची जर तुलना करायची झाली तर एका अर्थाने संबंध सरकारी शासन व्यवस्थेला आव्हान देणारी हे आंदोलन तयार होत आहे. तुम्ही सरकार सरकार म्हणता, पण आम्ही त्या सरकारचं जे काही देणं आहे ते देऊ इच्छित नाही. याची तुलना करायची झाली तर 1942 साली सातारा जिल्ह्यामध्ये ज्या तऱ्हेचं पत्नी सरकारची चळवळ तयार झाली ती सरकारी तर नाहीच. अशा तऱ्हेची चळवळ येत्या काही महिन्यामध्ये, आणि हे सगळे आमचे तरुण अध्यक्ष आता वय वर्षे 36 हे अध्यक्ष शेतकरी संघटनेचे अध्यक्ष झालेले ती मंडळी महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये पत्नी सरकार प्रति सरकार स्थापन करू इच्छितात. आणि सरकारची म्हणून जी काही सत्ता आहे ती नाकारून शेतकऱ्यांना त्यांची शेती जास्तीत जास्त स्वतंत्रपणे करता येईल अशा तऱ्हेची व्यवस्था बांधू इच्छित आहे. याची तुलना 1942 साली मी केली म्हणून ती थोडी तुलना उपमा पूर्वी करतो. 1942 साली पारतंत्र्याच्या 100 वर्षात इंग्रज सरकारने शेतीचं शोषण केलं आणि देशाचं शोषण केलं. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये एका बाजूनी जर्मनी आणि दुसऱ्या बाजूनी जपान यांचा हल्ला येऊ लागल्यावर गांधीने आणि काँग्रेसच्या म्हणजे राष्ट्रवादी चळवळीने त्यांनी विनंती केली की सध्या तुम्ही आमच्या देशामध्ये स्वातंत्र्याची चळवळ थंडावा, आपण पहिल्यांदा बाहेरून येणाऱ्या हल्ल्याचं त्याला तोंड कसं द्यायचं हे पाहू, आणि एकदा युद्ध संपलं आणि मी जिंकलो म्हणजे मग स्वातंत्र्याची बोलणी आपण करू. आजही जवळजवळ तसंच घडत आहे. 50 वर्ष सातत्याने निगेटिव्ह सबसिडी हिंदुस्थानच्या शेतकऱ्यावरती लादून शेतकऱ्याला दिन दुबळा करून टाकल्यानंतर हे पाप करणारं सरकारच जागतिक स्पर्धेचा आता धोका आहे WTOच्या व्यापारामुळे. तेव्हा तुम्ही खुला व्यापार, निर्यात खुली, आयात खुली अशा तऱ्हेची मागणी न करता सरकारच्या लायसन्स परमिट व्यवस्थेपुढे पुन्हा आपली मान तुकवा असं सांगता आहे. आणि गांधींनी जसं त्यावेळी इंग्रजांना जपानचं काय करायचं ते आम्ही पाहून घेऊ, तुम्ही पहिल्यांदा इथून निघा असं सांगितलं. त्याच पद्धतीने शेतकरी संघटनेने सरकारला सांगितलं आहे की WTOचं काय करायचं, जागतिक व्यापार स्पर्धेचं काय करायचं हे आमचं आम्ही पाहून घेऊ. तुमचा हात जो शेतीमध्ये घातलेला आहे तुम्ही 50 वर्ष तो पहिल्यांदा काढून घ्या. अशा तऱ्हेची एक मोठी व्यापक चळवळ, म्हणजे ज्याच्यापुढे 80 सालची चळवळ सुद्धा फार फिकी ठरावी एवढ्या मोठ्या व्याप्तीची चळवळ होते. आणि याचं कारण काय हे तुमच्या विषयाच्या चौकटीमध्ये राहून मी सांगण्याचा प्रयत्न करणार. जागतिक व्यापार संस्था, तिचे करार, हे चर्चा गेल्या 10 वर्षामध्ये पहिल्यांदा डंकल प्रस्तावाच्या निमित्ताने झाली. मग पुन्हा व्यापार संस्थेच्या जेव्हा करार माराकेशला सही झाली तेव्हा त्याच्यावर चर्चा झाली आणि आता पुन्हा दोहा परिषदेच्या निमित्ताने त्याच्यावर चर्चा झाली. मी विनम्रपणे सांगू इच्छितो की या चर्चेची सुरुवात हिंदुस्थानामध्ये अभय साहेब जेव्हा संगमनेरला अटकून पडले होते तेव्हा झाली. नाशिकच्या आंदोलनामध्ये, उसाच्या आंदोलनामध्ये आणि त्याच्या आधी चाकणच्या कांद्याच्या आंदोलनामध्ये आम्ही मांडलेली बाजू अशी होती की देशामध्ये गरिबी आहे कारण देशातल्या बहुसंख्य लोकांचा व्यवसाय जो व्यवसाय करणारा जो शेतकरी तो गरीब आहे. शेतकरी गरीब आहे कारण शेती गरीब आहे. शेती गरीब आहे कारण शेती तोट्यात आहे आणि शेती तोट्यात आहे याचं कारण शेतीमालाला रास्त भाव मिळता कामा नये असं सरकारचं सातत्याने अधिकृत धोरण आहे. त्यावेळी कोणी अर्थशास्त्री हे मानायला तयार नव्हते. पुढारी तर त्यावेळी असा आग्रह करायचे की शेतकऱ्यांना फार चांगल्या किमती मिळतात, त्यांना पुन्हा सबसिडी किती आहे, विजेवर सबसिडी आहे, पाण्यावर सबसिडी आहे, खतावर सबसिडी आहे आणि लेखाचं पुन्हा इन्कम टॅक्स सुद्धा भरत नाही. तेव्हा एका अर्थाने शेतकरी ही लाडावलेली आणि शेकावलेली पोरं आहे अशा तऱ्हेचं सर्वसामान्य अर्थशास्त्रज्ञ आणि पुढाऱ्यांचं मत होतं, विशेषतः डाव्या विचारवंतांचं मत.
त्यावेळी शेतकरी संघटनेने कागदोपत्री म्हणजे निदान दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या मसुद्यांपासून आणि अहवालांपासून एका तऱ्हेने कबुली जबाब वीटी कृष्णमाचार्यांपासूनचे दिले की ज्या तऱ्हेने समाजवादी रशियाच्या नियोजनामध्ये समाजवादी कारखानदारी करता लागणारं भांडवल कुठून उभं व्हायचं याची चर्चा चालू झाली. प्रिया बर्झन्स्की आणि बुखारी यांचं डिबेट, आणि असं ठरलं की मार्क्सने जरी असं सांगितलं असलं की भांडवलाची निर्मिती कामगारांच्या शोषणातून होते, तरी देखील समाजवादी कारखान्यांकरता लागणारं भांडवल हे शेतीच्या वरकड उत्पादनातूनच तयार होऊ शकतं, हा तिथला निष्कर्ष. आणि तेव्हापासून समाजवादी नियोजनामध्ये शेतीमधल्या वरकड उत्पादनातनं भांडवल तयार करण्याची अधिकृत एक तऱ्हाची रणनीती ठरली. रशियामध्ये प्रिया बर्झन्स्की बुखारी यांचा मोठा वादविवाद झाला. शेवटी दोघांनाही स्टॅलिननी खतम केलं. हिंदुस्थानात वादविवादच झाला नाही. नेहरूंनी सांगितलं आणि आपण सगळे एका रात्रीत समाजवादी झालो. आणि त्याच्यानंतर शेती महत्वाची नाही, कारखानदारी महत्वाची, खेडी महत्वाची नाही, शहरं महत्वाची आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य महत्वाचं नाही, सरकार आणि नियोजन महत्वाचं, अशी उलटी परिस्थिती आपल्याकडे आली. ती आपण न वादविवाद करता मान्य केली. शेतकरी संघटनेने पहिल्यांदा असं मांडलं की शेतकऱ्यांचं जाणीवपूर्वक शोषण होत आहे, त्यांना सबसिडी नाही. एवढंच नाही तर त्याही काळी मी उलटी पट्टी हा शब्द वापरला की शेतकरी काही वेळा भाजी बाजारामध्ये भाजी पाठवतो, काही वेळा पैसे येतात, पण काही वेळा चिठ्ठी अशी येते की तुमची भाजी आम्ही कष्टाने विकली, मोठ्या मेहनतीने कसोशीने विकली, पण जे काही पैसे हाती आले त्या पैशातनं मजुरी आणि वाहतुकीचाही खर्च भरून निघाला नाही, तेव्हा तुम्ही इतकी रक्कम वर पाठवून द्या. म्हणजे आपली भाजी आपली विकली त्यांनी, पण त्याचा खर्च भरून निघाला नाही म्हणून वर रक्कम भरायची. त्याला आम्ही उलटी पट्टी हा शब्द वापरला. आणि पहिल्यांदा जागतिक व्यापार संस्थेच्या संदर्भामध्ये निगेटिव्ह एएमएस किंवा निगेटिव्ह सबसिडी जी कल्पना आली ती महाराष्ट्रामध्ये शेतकरी संघटनेने पहिल्यांदा उलटी पट्टी या कल्पनेत मांडली. आणि तेव्हापासून शेतकरी संघटनेचा कार्यक्रम आणि जागतिक व्यापार संस्थेचा कार्यक्रम हा समांतर चाललेला आहे. कांद्यावरती निर्यात बंदी पुण्याचेच मोहन धारिया यांनी घातली. कांद्याचे भाव पडले आणि शेतकरी संघटनेने मागणी अशी केली की कांद्याचा भाव तुम्ही आम्हाला दिला पाहिजे, असं मागायचा आम्हाला हक्क नाही आणि तुमच्यावर ती जबाबदारी आली नसती जर तुम्ही निर्यात बंदी घातली नसती. तर निर्यात बंदी घालून ज्या अर्थी तुम्ही भाव पाडला त्या अर्थी हे धोरण अंमलात आणण्यापूर्वी शेतकऱ्याला त्याचा निदान उत्पादन खर्च तरी भरून निघेल अशी व्यवस्था करणे तुम्हाला भाग आहे. शेतकऱ्याला सबसिडी नाही, उलटी सबसिडी आहे, परंतु सरकारने हस्तक्षेप जो इथे हिंदुस्थानात केला तो केवळ सरकारी धोरणांचा विपरीत परिणाम दूर करण्यापुरताच केला. आणि आमची खरी मागणी अशी होती की तुम्ही निर्यातीवरती बंदी ठेवू नका, बाहेरच्या देशातून स्वस्त माल आणून हिंदुस्थानात डम्पिंग करू नका, इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्टच्या नावाखाली लेव्ही बसवू नका, सक्तीची वसुली करू नका, जिल्ह्यामध्ये बंदी घालू नका, राज्यामध्ये बंदी घालू नका. आम्ही तुमच्याकडनं काहीही मागणार नाही, कोणत्याही आधाराची आम्हाला गरज नाही. सूट सबसिडीचे नाही काम, आम्हाला पाहिजे घामाचे दाम, ही शेतकरी संघटनेची मागणी. जवळजवळ 25 वर्षानंतर जागतिक व्यापार संस्थेच्या करारांच्या निमित्ताने व्यापाराचं खुलेपण येऊ लागलं. जे पहिल्या महायुद्धानंतर हिटलरच्या काळामध्ये जागतिक व्यापार थंडावला होता, मोडला होता, तो दुसऱ्या महायुद्धानंतर हळूहळू पुन्हा उभा राहू लागला. आणि जागतिक व्यापार संस्थेतल्या शेती संबंधीचा जो करार आहे त्या करारातल्या ज्या अत्यंत महत्वाच्या अटी आहेत त्या सगळ्यांचं जर वर्णन करायचं झालं तर एका वाक्यात असं करता येईल की या कराराचा उद्देश सरकारी हस्तक्षेप किमान करणे, सरकारी हस्तक्षेपामुळे तयार होणारे जे काही गडबड आहे ती कमीत कमी करणे, सरकारच्या अनुदान कमी करणे, हे धोरण हे शेतकरी आणि त्यांचा हस्तक्षेप कमी करणे धोरण शेतकरी संघटनेशी सुसंगत होतं. आणि याच्यात एक मोठा अनपेक्षित लाभ शेतकरी आंदोलनाचा झाला तो असा की सरकारी अनुदान कमी करायची असे त्या करारातली तरतूद आहे. श्रीमंत देशांनी शेतकऱ्यांना
शेतीच्या उत्पादनाच्या 5% जास्त अनुदान देऊ नयेत आणि गरीब देशांनी 10% जास्त अनुदान देऊ नयेत अशी एक ढोबळ तरतूद त्याच्यात आहे. मग प्रत्यक्षामध्ये वेगवेगळे देश आपल्या शेतकऱ्यांना अनुदान देतात किती हे तपासून पाहायला पाहिजे आणि ते तपासून पाहिलं म्हणजे मग कराराप्रमाणे ते 5% आणि 10% खाली येतात की नाही हे तपासून पाहता येईल. त्यामुळे सगळ्या देशांकडनं आकडेवारी मागवण्यात आली आणि त्या आकडेवारीचा थोडक्यात सारांश असा की जपानमध्ये शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त सबसिडी सगळ्यात जास्त मदत. त्यांनी असं कळवलं की आमचं धोरण असं आहे की जपानमधल्या शेतकऱ्याचा उत्पादन खर्च जर 100 येन असेल तर त्याला बाजारामध्ये साधारणपणे 190 येन मिळावेत अशा तऱ्हेचं आम्ही धोरण राबवतो आणि म्हणून जपान मधल्या भाताची आधारभूत किंमत ही जगातल्या आंतरराष्ट्रीय किमतीच्या 5 पट होती. आजही जपानमध्ये तुम्ही कोणतीही वस्तू टोकियोच्या विमानतळातून आत घेऊन जाऊ शकता, पण भाताची एक पुरचुंडी तांदूळाची एक पुरचुंडी घेऊन जायचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला फार कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेच्या धोरणामुळे 100 येनच्या ऐवजी 190 येन तिथल्या शेतकऱ्याला मिळतात. युरोप मधल्या देशाने असं सांगितलं की तिथले जर का खर्च 100 फ्रँक असेल तर तिथल्या शेतकऱ्याला बाजारामध्ये 160 ते 165 फ्रँक मिळावेत अशी आमची धोरणं असतात. युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी आणि युरोपियन इकॉनॉमिक युनियन यांनी शेती संबंधीची जी धोरणं आखली आहेत ती प्रख्यात आहे. अमेरिकेने सांगितलं की $100 उत्पादन खर्च असेल तर त्याला $135 तरी मिळावेत अशी आमची व्यवस्था आहे. भारतातल्या व्यापार मंत्रालयाने लेखी दिलेलं, आता हे शरद जोशींची आकडेवारी नाही, हे शरद जोशींचं मत नाही, ही व्यापार मंत्रालयाने जागतिक व्यापार संस्थेला पुरवलेली माहिती आहे की जर का हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याचा हा आकडा मी सांगतोय हा 1996-97 आहे एका वर्षाचा. 96-97 मध्ये जर का शेतकऱ्याचा उत्पादन खर्च ₹183 असेल तर त्याला प्रत्यक्षात हाती ₹100 पडावेत अशा तऱ्हेची आमची धोरणं आहे. कागदोपत्री लेखी पुरावा तर हिंदुस्थानच्या शेतकऱ्याला सबसिडी आहे का नाही, करामध्ये काही त्याला सूट आहे किंवा नाही या वादावरती पडदा पडला आणि हिंदुस्थानच्या शेतकऱ्यावर 83% टर्नओव्हर टॅक्स आहे. इन्कम टॅक्स आहे की नाही ते आपण नंतर बघू, पण टर्नओव्हर टॅक्स आहे हे स्वतः सरकारने कबूल केलं. हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने सगळ्यात जागतिक व्यापार संस्थेतला सगळ्यात महत्वाचा घटक असेल तर तो हा. सगळ्या जगभर सरकारवर शेतकऱ्यांची निर्यात वाढावी म्हणून प्रयत्न करत असतात आणि आयात कमी व्हावी म्हणून प्रयत्न करतात. अलीकडे हिंदुस्थान सरकारने निदान डम्पिंग करायचं कमी केलं पण त्याच्या ऐवजी आयात मोकळी केली. पण अजूनही कांदा महाग होऊ नये याच्याकरता कांद्यावरती निर्यात बंदी घालण्याचा कार्यक्रम अजूनही चालू आहे. बहुतेक शेतीमालाच्या निर्यातीवर आजही बंदी आहे. बाकीच्या देशामध्ये निर्यात करणाऱ्या शेतकऱ्यांना विशेष अनुदान दिली जातात, उत्तेजन दिलं जातं, आमच्याकडे बंदी घातली जाते. पण देशातल्या अंतर्गत स्थितीमध्ये शेतकऱ्याला उणे अनुदान आहे हे सिद्ध झाल्यानंतर त्याचे जे काही परिणाम झाले ते विश्लेषणाने पाहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. पंतप्रधानांनी नेमलेल्या कार्यबलाचा अध्यक्ष म्हणून जो अहवाल मी सादर केला तो खालच्या खोलीमध्ये मी तुमच्या समोर ठेवला होता पत्रकारांसमोर. त्याचा थोडक्यात सारांश सांगायचा झाला तो असा की गेल्या 20 वर्षामध्ये सरकारी धोरणामुळे हिंदुस्थानातल्या शेतकऱ्यांचं 300,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं. 3 लाख कोटी रुपये. दुसरा एक हिशोब आम्ही काढला तो असा, माझ्या कार्यबलाचे एक सदस्य मदन दिवाणे इथे हजर आहेत, की जर का हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला ह्या उलट्या पट्टीमुळे या 300,000 कोटीच्या दंडामुळे विपरीत परिणाम झाला असेल, जमिनी नापीक झाल्या, उत्पादन क्षमता कमी झाली, जमिनीच्या गर्भातलं पाणी कमी झालं, भांडवलाचा ऱ्हास झाला, नवीन गुंतवणूक शेतीमध्ये खासगी होईना सरकारी होईना आणि शेतकरी कर्जात बुडत चालल्यामुळे 2 वर्षापूर्वी सगळ्या हिंदुस्थानात एका वर्षामध्ये 1800 शेतकऱ्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी आला आणि त्याच वेळी त्याला
जगामधला बाजार उघडतो आहे म्हणून खुल्या आयातीला तोंड देण्याची वेळ आली आणि दुसऱ्या बाजूला निर्यात बंदी घेऊन तोंड देण्याची वेळ आली. याला उत्तर कसं द्यावं? हिंदुस्थानातला शेतकरी जगातल्या शेतीशी मुकाबला करण्याच्या परिस्थितीमध्ये आज नाही. याच्याबद्दल दोन मतं असायचं काही कारण नाही. जागतिक व्यापार संस्थेला विरोध करणारी जी मंडळी आहे त्यांचंही मत असं आहे की आपला शेतकरी अमेरिकन शेतकऱ्याच्या टक्करीत उभा राहू शकत नाही. आणि माझ्यासारखी जी मंडळी जागतिक व्यापार संस्थेचं खुले हात उघडून स्वागत करतात त्यांचंही ह्या विषयावर दुमत नाही. आमचा शेतकरी आज तुलना करू शकत नाही. आमचे लक्ष्मण वडले त्यांच्या भाषणात सांगताना असं म्हणतात की अमेरिकेचा शेतकरी म्हणजे बदाम खाऊन पिस्ते खाऊन आणि व्यायाम करून तयार झालेला पैलवान आणि आमचा पैलवान 50 वर्ष आजारी पडलेला जर त्याला हायब्रिड भाकरी सुद्धा खायला मिळाली नाही. यांची स्पर्धा कशी काय होणार? आणि ही स्पर्धा होणार नाही, याचा टिकाव लागणं कठीण आहे हे सगळं मान्य केल्यानंतर महत्वाचा मुद्दा जो लक्षात घ्यायचा तो हा की हिंदुस्थानच्या शेतीचा जो परिणाम, शेतीची ही जी परिस्थिती झाली आहे ती सरकारी नियोजनामुळे झाली आहे, जागतिक व्यापारामुळे नाही. हिंदुस्थानामध्ये ज्या पद्धतीने उलटी पट्टी किंवा निगेटिव्ह सबसिडी लादली गेली, 183च्या ऐवजी 100च मिळावे अशी जी व्यवस्था झाली, 300,000 कोटींची लूट झाली, याच्यातनं हिंदुस्थानच्या शेतीचं दारिद्र्य निघायला. आणि ही निगेटिव्ह सबसिडी लादण्याची सरकारची जी साधनं होती ती साधनं म्हणजे निर्यात बंदी, व्यापार करून आयात तिथे करून डम्पिंग करणे किंवा सक्तीची वसुली करणे, जिल्हा बंदी, राज्य बंदी अशी घालणे, ही जी बंधनं होती या बंधनातून शेती बुडवण्यात आली. आणि जे लोक असं म्हणतात की तुमची स्पर्धा होऊ शकत नाही ते लोक असं म्हणतात की तुम्ही जगाच्या व्यापारात जाऊ नका, त्याच्यापेक्षा आपलं सरकार बघे, आपल्या देशाचं संरक्षण करे, तुम्हाला संरक्षण देईल. आणि शेतकऱ्यांची भूमिका अशी आहे की जी ज्योतिबा फुल्यांपासून मांडली गेली की हे सरकार म्हणून या देशातलं जे असतं ते शेतकऱ्यांचं कधीही नसतं. आणि पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी सरकारच्या गव्हाणीमध्ये जाऊन इसेन्शियल कमॉडिटीज ऍक्टच्या अंमल आपल्याकडे चालून देण्यापेक्षा म्हणजे चांगलं पीक आलं तरी नुकसान, वाईट पीक आलं तरी नुकसान अशी जी नीती होती त्याच्याऐवजी खुल्या व्यवस्थेत जाऊन कधी नुकसान कधी फायदा अशा तऱ्हेची व्यवस्था स्वीकारणं हे शेतकऱ्यांना जास्त पसंत होईल. पण स्पर्धा करताना काही किमान गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणजे अगदी काळी पैलवान जरी आखाडे सुचवायचा झाला तरी त्याला निदान लंगोटाची तर गरज आहे. आणि ते जर उतरायचं झालं तर काय करायला लागेल? टक्कर द्यायची आहे पण आपली तयारी नाही. मग दोन गोष्टी संभवतात की आपण तिकडे जायचंच नाही, हा एक निर्णय होऊ शकतो. पण तो करणं शक्य आहे का? ऑलिम्पिक मध्ये आपल्याला एकही मेडल मिळत नाही किंवा एखादं मिळालं तर ब्रॉन्झ मेडल मिळतं म्हणजे आपण ऑलिम्पिक मध्ये जायचंच नाही असं केल्याने आपली कधी स्पर्धात्मकता सुधारायची शक्यता आहे का? किंवा आपण त्या पाण्यात उतरायचंच नाही असं म्हटल्याने पोहण्याची आपल्याला कधी पोहणं येणं शक्य आहे का? हे पंतप्रधानांना समजावून सांगताना मी असं म्हटलं की कारगिल मध्ये जेव्हा पाकिस्तानी फौजा आल्या तेव्हा त्यांनी सगळी शिखरं काबीज केली होती आणि आपल्या जवानांना खालतून चढत जाऊन वर्ण होणाऱ्या गोळीबाराला तोंड देत जायचं होतं. वरती ऑटोमॅटिक गन्स होत्या आणि आपल्याकडे प्रामुख्याने 303 रायफल्स. या परिस्थितीमध्ये तुम्ही निर्णय काय करा? लढाई कठीण आहे म्हणून सैन्य पाठवायचं नाही असं नाही होऊ शकत. एकच धोरण होऊ शकतं की पहिल्यांदा जवान तिथे जाईल आणि तिथे गेल्यानंतर लढाई चालू झाल्यानंतर त्याला जितकी काही साधन सामुग्री पुरवता येईल तितकी साधन सामुग्री आपण पुरवत राहू. जवानाच्या बाबतीत जे धोरण आहे ते धोरण किसानाच्या बाबतीत असणं आवश्यक आहे. लढाईला आम्ही जाणार आहोत कारण हिंदुस्थानाच्या शेतकऱ्याला मुबलक सूर्यप्रकाश आणि पर्याप्त पाणी आणि मेहनत करण्याची सवय या 3 फार मोठ्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्या आधाराने शेवटी जगामध्ये तो आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करेल. मधल्या काळामध्ये गेली 50 वर्ष त्याचं जे शोषण झालं ती शोषणाची भरपाई होईपर्यंत मधला काळ कसा काढायचा एवढाच फक्त प्रश्न आहे. मग 300,000 कोटीचं नुकसान झालेलं भरून काढायचं झालं तर हिंदुस्थानच्या शेतकऱ्याला आज अशा तऱ्हेची गुंतवणूक करायला किती पैसे लागतील? याचा आकडा आमच्या अहवालात जो दिला आहे तो 260,000 कोटीचा आहे. आकडा फार मोठा आहे.
पण 300,000 कोटीपेक्षा लहान आहे. तुम्ही शेतकऱ्याचं जितकं नुकसान केलं तितकी काही त्याची गुंतवणुकीची आज आवश्यकता नाही. पण 260,000 कोटीचं सोडा. आज देशामध्ये परिस्थिती अशी आली आहे की 50 वर्षामध्ये जे काही नेहरू घराण्याचं राज्य नसताना, लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना निदान ऍग्रिकल्चर प्राइसेस कमिशनची स्थापना झाली, आधारभूत किमतीची व्यवस्था आली, ती आधारभूत किमतीची व्यवस्था सुद्धा आज देशामध्ये मोडकळीला आली आहे. कापसाचं आंदोलन एवढं मोठं का झालं? 86 सालापासून शेतकरी संघटना कापसाची हमी भाव एकाधिकारातला हा केंद्र शासनाच्या आधारभूत किमतीपेक्षा निदान 20% जास्त असला पाहिजे अशी मागणी करतो. सगळ्या देशातल्या शेतकऱ्याला आधारभूत किंमत मिळते. जर आम्ही तुमचा एकाधिकार मान्य केला तर त्याच्यावर काहीतरी मिळायला पाहिजे, ते 20% असावे अशी आमची मागणी. यंदा जगामधल्या कापसाची उत्पादकता वाढली, कापसाचं उत्पादन वाढलं, बाहेरच्या किमती घसरल्या. हे पाहिल्यावरती अडचण आहे म्हणून आम्ही एक तडजोड केली की चला यंदाचा वर्ष 20% वर देऊ नका, पण आधारभूत किंमत जी कायद्याने किमान किंमत देणं तुम्हाला भाग आहे, जी किंमत तुम्ही दिली नाही तर तो गुन्हा आहे, अशी किंमत तरी तुम्ही द्यायला पाहिजे. आणि सरकार असं म्हणतं की आमच्या खजिन्यात पैसे नाहीत, तेव्हा आम्ही फक्त 80% आधारभूत किमतीचे पैसे तुम्हाला देतो. आणि 80%च्या ऐवजी 100 का 80 ते 90 अशा वाटाघाटी झाल्या, चर्चा झाली, त्याच्या जात. पण ऊसाच्या बद्दल एक आणखी उदाहरण सांगतो. महाराष्ट्राचं दुसरं महत्वाचं पीक, यंदा ऊसाचा तुटवडा आहे आणि अनेक कारखाने ऊस मिळवण्याकरता शेजारच्या कारखान्याच्या हद्दीत जाऊन 1000 रुपये टनामागे देऊन ऊस खरीदत आहे. सरकारने एक फतवा काढला तुमच्या पुण्याच्या डायरेक्टर ऑफ शुगरने की कोणत्याही कारखान्याने शेतकऱ्यांना टनामागे 560 रुपयाच्या वर भाव देऊ नये. आता याला काय म्हणायचं, गव्हाणीतला कुत्रा? कारण की तिथं काही शेतकऱ्याचे सरकारचे तिजोरीतले पैसे द्यायचे नाहीत, कारखाने घ्यायला तयार आहे, पण 560च्या वर देऊ नका. आणि केंद्र शासनाने ऊसाकरता ठरवलेली आधारभूत किंमत जरी धरली तर ती साधारण 800च्या आसपास होते. आणि महाराष्ट्राच्या साखर आयुक्तांनी असा फतवा काढला की आधारभूत किंमत 800 असताना तुम्ही 560 पेक्षा जर जास्त दिले तर तुमच्या कारखान्याचं लायसन्स आम्ही रद्द करू. म्हणजे 50 वर्ष लूट झाल्यानंतर जागतिक व्यापार संस्थेकडे आपल्या त्या रणभूमीवरती किसानाला पाठवायला लागल्यानंतर त्याच्या हाती आधुनिक शस्त्र देण्याच्या ऐवजी सध्याच्या सरकारामध्ये काही भगवत तत्वज्ञान असलेली मंडळी आहे आणि त्याला थोडा पर्यावरणवादाचा रंग आला. किती मंडळी शेतीमध्ये बोलताना आपली पारंपरिक शेती किती छान होती, गाय असावी, बैल असावी, त्याचं शेण घालावं, आपलं ते परंपरागत बियाणंच वापरावं, हे सोयाबीन वगैरे हे काही खरं नाही, हे सगळं विष आहे, अशी मांडणारी मंडळी याच्यात फार. त्यांच्यातल्या एकाला मी असा प्रश्न विचारला की कारगिलमध्ये सैनिक पाठवताना तिथं जर मशीन गन हिमालयात वापरली गेली किंवा तोफा वापरल्या गेल्या तर पर्यावरणावर काय परिणाम होणार, तुम्ही काय अभ्यास केला होता काय? तुम्ही खरं आग्रह धरायला पाहिजे की तिथं आमचा जवान हा घोड्यावर बसून आणि जास्तीत जास्त तिरकमठा घेऊनच जायला पाहिजे होता. असा जर का तुम्ही आग्रह धरला नाही तर शेतकऱ्याच्या बाबतीत मात्र त्यांनी सर्वसामान्य तंत्रज्ञान बाळगावं, बीटीजी किंवा अशा तऱ्हेचं तंत्रज्ञान आणू नये, अशा तऱ्हेचा आग्रह धरण्यामध्ये दुटप्पी पहा. जर का त्याला मदत करायच्या ऐवजी तुम्ही आधारभूत किंमत सुद्धा देत नाही. आणि आज महाराष्ट्रातली परिस्थिती मी तुम्हाला सांगतो की एमएससीबीची काय स्थिती झाली तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्रातल्या किंवा हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला उत्पादन खर्चा इतके विजेचं बिल द्यायला काही हरकत नाही. फक्त उत्पादन खर्च हा सरासरी विजेचा आहे आणि शेतकऱ्याला मिळणारी वीज ही सरासरी वीज नाही, जगात जेव्हा कुणाला नको असते तेव्हा मिळणारी वीज आहे. कधी त्याचं व्होल्टेज 380च्या वर जातं, कधी 110च्या खाली येतं, मोटारी जळतात, पिकं जळतात, त्याचा काही खर्च एमएससीबी भरून देत नाही. पण जो भाव तुम्ही शेतकऱ्याला लावता तोच भाव आधारभूत किंमत ठरवताना उत्पादन खर्चामध्ये तुम्ही जर धरला तर तेवढे आम्ही द्यायला तयार आहोत, 10 रुपये युनिट द्यायला तयार आहोत. पण तिथं धरताना 2 पैसेही द्यायचे नाही आणि मांडताना मात्र 50 रुपये उत्पादन खर्च आहे तेव्हा तुम्ही निदान 40 द्यावे असा आग्रह धरणं हे शेतकऱ्याचं पर्सिक्युशन, शेतकऱ्याचा छळ करणे. कारगिल मधल्या जवानाला सरकारने निदान मदत केली,
WTOच्या रणभूमीवर जाणाऱ्या शेतकऱ्याचा छळ चालू आहे. सगळ्या महाराष्ट्रभर आपल्याला शेतकरी पुत्र म्हणवणारे आणि शेतकऱ्यांचं आपण केवढं काम केलं असं डौल मिळवणारे नेते गावोगाव जाऊन शेतकऱ्यांनी विजेचं बिल दिलंच पाहिजे, शेतकऱ्यांनी कर्जाची फेड केलीच पाहिजे असं सांगितलं. 300,000 कोटी गेल्यानंतर 260,000 कोटी उभं करण्याचं काम शेतकरी करणार आहे, सरकार करणार नाही. कारण सरकारला आपल्या नोकरदारांचे पगार देणं अशक्य आहे. जर सरकारला उभं करता येत नसेल तर शेतकऱ्यांची किमान अपेक्षा अशी आहे की आम्ही जो काही प्रयत्न करू पैसे उभा करण्याचा, स्पर्धात्मकता वाढवण्याचा, गुणवत्ता वाढवण्याचा, उत्पादकता वाढवण्याचा, त्याच्या आड येऊ नका. म्हणजे कारगिलला जाणारा जवान फक्त काय सांगतोय सरकारला की तुम्ही दुसरं सैन्य पाकिस्तानच्या बाजूने आमच्या विरुद्ध पाठवू नका, एवढीच फक्त साधी मागणी आहे. पण सरकार ते न करता ज्याच्यामुळे शेती उत्पादनाला बाधा येईल अशा तऱ्हेच्या सक्तीच्या वसुल्या सगळ्या महाराष्ट्रभर करतायत, सगळ्या हिंदुस्थानभर करतायत. आणि ह्याला उपाय काय? ह्याला शेतकऱ्याच्या पुढची परिस्थिती लक्षात घ्या. 50 वर्ष त्याचं शोषण झालं आहे. कर्जबाजारीपणातून सुटण्याची शक्यता इतके दिवस शेतकऱ्यापुढे एकच होती, निवडणूक लढवा, आमदार व्हा, खासदार व्हा, कर्ज काही राहत नाही. किंवा गरीब माणसं जी असतील ती काय करायची, कुठेतरी मुलाला शिकवायचं, शिक्षक झाला तरी त्याच्या पगारातनं सुद्धा 20-25 एकर शेतकऱ्याचं कर्ज फिटू शकत असेल, पण ते 20-25 एकराच्या शेतीतून फिटू शकत. आता नोकऱ्या संपल्या, 27 लाख नोकऱ्या वगैरे या गप्पा सगळ्या संपल्या. सरकार तर नवीन नोकऱ्या देऊ शकत नाही, आहे त्यांना काढून टाकतात. त्यामुळे शेतीमध्ये नवीन भांडवल हे नोकरदारांच्या पगारातून, शेतकऱ्यांच्या मुलांच्या पगारातून होईल ही शक्यता आता राहिलेली नाही. नोकऱ्याचा हा स्रोत संपला. त्याच्याबरोबर शेतीमधल्या भावाची परिस्थिती, आधारभूत किंमत सुद्धा मिळू नये ही व्यवस्था आणखी चालली आहे. यावेळी शेतकऱ्यांनी काय करावं? मी पंतप्रधानांनी उदाहरण दिलं ते मी तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगतो. कारण काय, राजकारणी माणसांना त्या शब्दात सांगणं सोपं असतं. काही काही गोष्टी त्यांना पटकन सांग. देश की सुरक्षा के बारे में कोई कसर नाही छोडेल हे त्यांना समजतं. त्यामुळे मी त्यांना असं म्हटलं की समजा एक जवान पुन्हा कारगिलचं उदाहरण, कारगिलला लढतो आणि त्याच्या मुलीकडनं पत्र आलं की बाबा तुम्ही देशाकरता लढताय, पण आम्ही इथं आई आणि आम्ही मुलं सगळे अंधारात बसलोय कारण आम्ही बिल न भरल्यामुळे MSEBने आमची वीज कापली आहे. तर त्या जवानाच्या मनाची प्रतिक्रिया काय होईल? किंवा त्यांनी म्हटलं की बँकेचं कर्ज दिलं नाही म्हणून ते पत्रा काढून नेले, आम्ही पावसात भिजतोय, तर त्या जवानाची स्थिती काय? हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर WTOच्या रणभूमीवर लढायला जाणाऱ्या शेतकऱ्याच्या वरच्या सक्तीच्या वसुली तुम्ही बंद करा. ऐकतील का? नाही. पंतप्रधानांना मी अहवाल दिला, पण मला काही अशी आशा नाही की कोणतंही सरकार ते मानेल. हे सध्याचंही नाही मानणार, दुसरं कोणतंही नाही मानणार. मग काय करायचं? मी हा अहवाल पंतप्रधानांना दिला, पण त्याच्याबरोबर शेतकऱ्यांनाही दिला. आणि शेतकरी हिंदुस्थानातली जी किसान समन्वय समिती आहे तिने तो अहवाल आपला जाहीरनामा म्हणून स्वीकारला आहे. आणि सरकार सक्तीची वसुली थांबवो किंवा न थांबवो, शेतकऱ्यांनी यापुढे अशा तऱ्हेची वसुली देण्याचं बंद करावं असं एकतर्फी जाहीर करू. ही जी गेली 2 महिने तुम्ही आंदोलन ऐकतात आणि पुढचे काही महिने जे आंदोलन प्रति सरकारला तयार करून सरकारी नोकरदारांना काम करणं अशक्य होईल अशा तऱ्हेने निकालाचं आंदोलन जे शेतकरी संघटना तयार करते, याचं कारण असं थोडक्यात 50 वर्षाचं शोषण, त्याच्यानंतर जागतिक व्यापार संस्था, नवीन तंत्रज्ञान यांचं आव्हान आल्यानंतर जगाशी स्पर्धा करण्याची आवश्यकता, आणि त्या स्पर्धेमध्ये सरकारकडनं पाठीवरती हात फिरायच्या ऐवजी शेतकऱ्याचा गळा दाबायचा जर प्रयत्न झाला तर तो हात उचकण्याची आवश्यकता तयार झाली आहे. आणि मला वाटतं शेतकरी संघटनेने 36 वर्षाचे तरुणांना अध्यक्ष म्हणून निवडले की जे जिल्ह्यामध्ये जाऊन मोठं वादळ उठवून देत आहे. तर ही प्रति सरकार पद्धतीच्या चळवळीची ही नांदी आहे. जागतिक व्यापार संस्था, हिंदुस्थानातल्या शेतीची आजची परिस्थिती, आव्हानं आणि त्याच्या पुढचा मला जो नकाशा दिसतो तो मी तुमच्याकडे मांडला. आणि अशा स्वरूपात मांडला की आजचे जे काही महत्वाचे प्रश्न आहेत त्या संदर्भात विनाकारण अर्थशास्त्राची आकडेवारी आणि तक्ते न घेता त्याच्यातला जो मुख्यतः सूत्राचा भाग आहे तो लक्षात घेतला पाहिजे. हिंदुस्थानच्या शेतीचं सातत्याने शोषण झालं, समाजवादाच्या नावाखाली झालं, शेतकऱ्यांची मुलं लोकसभेमध्ये असताना, शेतकऱ्यांची मुलं मंत्री असताना झालं, आणि ते आता कागदोपत्री सिद्ध झालं. त्याच्यात आता काही वाद नाही, कोणाचं मत नाही.
या शोषणामुळे आजच्या परिस्थितीमध्ये शेती स्पर्धात्मक होऊ शकत नाही आणि स्पर्धात्मक केले